खूप खूप शुभेच्छा. मी शैलजा बोलते. नेहमी आपल्याला हसवणारी, अभिनयाचं कौशल्य दाखवून कौतुकाची थाप मागणारी, पण आज पहिल्यांदा तुमच्यासमोर इतिहासातील अशी स्त्री सादर करते जिने प्रसिद्धीची कधीही हाव केली नाही, किंवा तिनेच इतिहास रचला आणि तिनेच तो खोडून टाकला. अशी महिला आपल्यासमोर मी सादर करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहात असं मला वाटते, कारण सांगवेल महिला संघातील माझ्या मते साहित्याचा अभ्यास प्रचंड असणाऱ्या स्त्रिया इथे उपस्थित आहे. सांगा बघू, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? प्रश्नच चुकला. नेहमी चुका करते मी. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर कोण? रखमाबाई राऊत. जिने प्रॅक्टिस केली अशी आनंदीबाई जोशी तर आपल्याला माहिती आहे, क्षयरोगग्रस्त होत्या आणि त्यांनी लगेच डिग्री हाती आली आणि जगाला निरोप दिल्या. प्रॅक्टिस करणारी पहिली महिला नाही सांगू शकणार. मी नाव करायसाठी किती काही करते. कधी कविता लिहिते, कधी लघुनाटिका लिहिते, कधी लेख लिहिते. पेपरमध्ये इतकी धडपड असते माझी. माझं नाव दादासाहेबांची नात आहे मी. प्रौढ शिक्षण अधिकाऱ्यांची पुतणी आहे मी. एका गीत रामायणाचा गाणाऱ्या एका गायकाची मुलगी आहे, म्हणून माझी नेहमी धडपड असते की माझंही नाव माझ्या माहेरच्यांच्या सारखं गाजावं. पण या स्त्रीला वाचल्यानंतर मी ठरवलं, कर्तव्य महत्त्वाचं, नाव महत्त्वाचं नाही. आणि तिला न्याय देण्यासाठी आज मी या स्टेजवर उभी आहे. मी आपल्यासमोर सादर करत आहे भारतातील पहिली प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर रखमाबाई राऊत. एकदा जोरदार तिच्यासाठी टाळ्या वाजवूया. काय झालं असावं की तिचा इतिहास खोडला गेला? सावित्रीबाईचा 18व्या शतकातला हा इतिहास आहे. 1864 साली मुंबई या शहरामध्ये रखमा राऊत यांचा जन्म झाला. आई जयंतीबाई, म्हणजे शहर म्हटलं आपण चंदेरी, त्यामुळं तिथे जन्मलेलं मुळातच पुरोगामी विचारायचे. जयंतीबाईंनी आपला नवरा वारल्यानंतर त्या काळात पुनर्विवाह केला डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्याशी. आणि या 7 वर्षाच्या रखमाबाई त्यांच्या सोबत आल्या. तर सोबत येताना स्त्री हक्काने, स्त्री धन म्हणजे पहिल्या वडिलांकडली सगळी प्रॉपर्टी त्या सोबत घेऊन आल्या. आणि डॉक्टर सखाराम अर्जुन यांनी त्यांच्यावर कधीही सावत्र मुलीसारखा त्यांच्याशी संबंध ठेवले नाही. इतकं प्रेम दिलं आणि त्यांना वेळोवेळी सांगत गेले, बघ रखमा, आनंदीबाईंनी लंडनला प्रवेश घेतलेला आहे, त्या MBBS करत आहे. रखमाला बालाकडे सुरुवातीला थोडी खडखड वाटायची. आणि जेव्हा बाबांकडे महिला रुग्ण यायला लागल्या आणि त्या म्हणाला, पुरुष आहे म्हणून आम्हाला जरा संकोच वाटतो. पुरुषांना कसे आपले मासिक पाळीचे प्रॉब्लेम सांगायचे, पुरुषांना कसं सांगायचं स्तनामध्ये गाठ आहे, म्हणून त्या बाया संकोच करायच्या. तेव्हाच रखमाला वाटलं की आपल्या देशामध्ये महिला डॉक्टरची नितांत आवश्यकता आहे. आणि तिने ठरवलं की आता सावित्रीबाईंनी दिलेला वसा तो पण 18व्या शतकातला, आणि आता आपल्याला आनंदीबाई जोशी यांना समोर ठेवून आपल्यालाही डॉक्टर व्हायचं आहे असं रखमाबाईंनी ठरवलं. आणि झाली त्यांची त्या दिशेने भागदौड सुरू. तर काय झालं, बालविवाह करायचे. त्यामुळे 11व्या वर्षीच त्यांचा विवाह करण्यात आला दादोजी भिकाजी ठाकूर यांच्यासोबत. आता प्रश्न हा आहे की यांचं आडनाव खरंच ठाकूर आहे का? कारण गुगलवरून गेल्या 6 महिन्यापासून मी सर्च करत आहे. प्रत्येक ठिकाणी नवऱ्याचं आडनाव वेगळं येत आहे, पण तो खटला जो चालला तो 4 वर्ष चालला, तो दादोजी भिकाजी यांच्या नावाने. म्हणून त्यांचं एक नाव कॉमन आल्यामुळे हे गृहीत धरायला हरकत नाही. 11व्या वर्षी लग्न झालं. दादाजींच्या वयामध्ये फार अंतर नव्हतं, पण वैचारिक पातळीवर भरपूर अंतर होतं. आणि तुम्हाला तसंही मी सांगते की जेव्हा स्त्री प्रतिभावान असते ना, तिचा नवरा तिच्याशी तडजोड करू शकत नाही. भले पुरुष डॉक्टर असेल आणि गृहिणी जर स्त्री असेल तर ती तडजोड शस्त्र वापरते आणि त्याच्यासोबत संसार करते. पण पुरुषांचा इगो हर्ट होतो आणि पुरुष संसार करू शकत नाही. दादोजींसोबत असंच झालं. आणि दादोजींना वाटलं की ही बाई सतत अभ्यास करत असते, पुढे जर ही शिकली तर त्यांचा जो मामा होता सासरी राहत असलेला, म्हणजे दादोजींचा मामा शकुनी मामा आणि दुर्योधनाची ही जोडी, यांनी ठरवलं की हिला शिक्षणापासून वंचित करायचं. आणि जसं ठरवलं तसं राऊतबाईंनी, रखमाबाईंनी आपल्या वडिलांना सांगितलं की हे मला अभ्यास करू देत नाही, स्वतः व्यसनी आहे, दारू पितो, जुआ खेळतो आणि हा मला इथे अभ्यासही करू शकत नाही, म्हणून मी माहेरी येते. ती माहेरी आल्यावर आपल्यासारख्या बाया तिला म्हणायला
अगं बाई, लग्न झाल्यावर माहेरी राहते, नवऱ्याचा तुझ्यावर अधिकार आहे. नाती दुती झाली मुलगी की तिने कसं सासरीच नांदावं. तुझी आई अशी, पहिला नवरा मेला, लगेच दुसरा विवाह केला. त्या काळी पुनर्विवाह म्हणजे क्रांतीच ना. जयंती मग हिला म्हटलं की अरे, आपल्या आईला अजूनही समाज सोडत नाही, अशा म्हणजे आपण काय करावं. तेव्हा तिचे वडील तिला म्हणाले, रखमा, हे बघ, आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा, आणि आत्मसन्मान हवं असेल ना तर शिक्षण सर्वात महत्त्वाचं. त्यावेळी रखमाने ठरवलं, नो नो मीन्स नो, मी सासरी जाणार नाही. जे वाटेल ते होऊ द्या, पण मी सासरी जाणार नाही. अशा वेळी जाधवजी पेटले. त्यांना वाटलं की अरे, बायको तर यायलाच हवी, म्हणून त्यांनी कोर्टात केस चालली. ती केस चालली 1880 ते 1884 पर्यंत. आणि 4थ्या वर्षी या काळात गोपाल गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची पार्टनरशिप होती केशरीमध्ये. परंतु गोपाल गणेश आगरकर लिहायचे रखमाच्या बाजूला की ती योग्य करत आहे, स्त्रीला आत्मसन्मान असतो आणि स्त्रीने त्याची मागणी केलीच पाहिजे. जिथे आत्मसन्मान मरतो तिथे स्त्रीने जाऊ नये. पण लोकमान्य टिळक म्हणायचे, गोपाल गणेश आगरकर हे चुकीचं बोलत आहे. सनातनवादी लोकमान्य टिळक म्हणायचे की ज्या खून केल्यानंतर जी शिक्षा होते, चोरी केल्यानंतर चोराला जी शिक्षा होते, ती शिक्षा हिला द्या, कारण ही सनातन धर्माच्या विरोधात वागत आहे. एक तर आडनाव आधीच राहू, समजून चला, मी तिथे काही बोलत नाही. मग लोकमान्य टिळकांनी तिच्यावर नाना प्रकारचे लेख लिहिले. शिशी थुथू काय होईल ते होत गेलं. आणि रखमाबाई तरी गंभीर राहिल्या, म्हणाल्या नाही. आणि तिथे जन्म झाला मराठी शब्दकोशात घटस्फोट या शब्दाचा. पहिल्यांदा घटस्फोट घेणारी स्त्री सुद्धा डॉक्टर रखमाबाई राऊतच होती. आणि मग शेवटी निर्णय झाला की एक तर तुला सासरी नांदायला जावं लागेल कायमचं, नाही तर 6 महिन्यासाठी तुरुंगवास. रखमाबाई म्हणाल्या, सासरी तर जाणारच नाही, मी ठाम आहे, नो मीन्स नो. आता राहिला प्रश्न तुरुंगात जाण्याचा. त्या जायला तयार होत्या, पण एक पत्र म्हणून व्हिक्टोरिया राणीला लिहिलं आणि व्हिक्टोरिया राणी त्यांनी त्यांची मदत केली आणि घटस्फोट देण्यात आला. घटस्फोट घेताना जाधवजी म्हणाला, मला पैसे हवे, जे तुझ्या वडिलांनी तुझ्या नावाने ठेवले त्यातले 2000, त्या काळातले 2000 म्हणजे आजचे विचार करा, आणि त्याला दिले आणि तिने घटस्फोट घेतला. अशी ही घटस्फोट घेणारी पहिली महिला. नवऱ्यासोबत अज्ञान वयात माझं लग्न झाल्यामुळं मला कुठलीही नवरा कसा असावा याची काही आशा, इच्छा, अपेक्षा फुलण्याच्या आधी, कळण्याच्या आधी माझं लग्न यांच्याशी लावून दिलं. याच एका ह्याच्यावर त्यांनी युक्तिवाद लढवला आणि आपली केस जिंकली. घटस्फोट मिळाला आणि घटस्फोट मिळाल्यानंतर तिने स्फोटकी दिली त्याला. हे वेगळं झालं, हल्ली उलटं होतं. आणि मग गेल्या लंडनला मेडिकल कॉलेजमध्ये MBBS झाला. खूप संघर्ष झाला, पण झाला, यशस्वी झाल्या. परत आल्या, MD झाल्या आणि मेडिकल ऑफिसर म्हणून बडोदा, सुरत इथे त्यांनी 35 वर्ष सेवा केली. म्हणजे जन्म आहे 1864 आणि मृत्यू आहे 1955. स्वातंत्र्याचे काळ या बहिणी उपभोगला. आणि 1891 मध्ये बालविवाह ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली, जी की आपल्या सर्वांसाठी खूप छान झाली की 18 वर्षानंतर लग्न. पण पहा, त्यानंतर त्यांनी खरंच पडदा पद्धती आवश्यक आहे का यावर मोठा ग्रंथ लिहिला.